वाघाचं काळीज लागतं, त्याला वाघाचं काळीज लागतं. ओ माळ घालूच मारा. मी सांगत असतो मुसलमानाचा माणूस नाही, मुसलमानाचं नाही, मी कुठल्या जातीचा आहे बघू नका, मी महाराष्ट्राच्या मातीचा आहे, लक्षात ठेवा. हो, महाराष्ट्राच्या मातीचा आहे. अरे ये भारत में रहना है ना, तो भारत माता की जय बोलना ही पड़ेगा. तो बोलो भारत माता की जय. ऐसा आवाज आना चाहिए. टाळी वाजवावी, गुढी उभारावी, वाटही चालावी, पंढरीची वाटही चालावी, पंढरीची. तमाईने माळ हनुमंतरायांच्या गळ्यात घातले. हनुमंतरायांनी आपलं रूप दाखवलं आणि झाडावर गेले. एक एक मणी फोडायचा, खाली टाकायचा, एक मणी फोडायचा, खाली टाकायचा. आणि सीतामाईने पाहिलं, का रे मणी फोडतो का? नाही म्हणले, यात राम नाहीये. सीतामाईने खाली विचारावं, का रे हनुमंता, तुझ्यात तरी राम आहे का? हो म्हणले, माझ्यात राम आहे ना. दाखवशील? दाखवतो. हनुमंतराय खाली आले, छाती विदरली आणि राम लक्ष्मण आणि सीतेचं दर्शन त्यांनी दिलेलं. तैसे राहो माझे. संत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी 4 चरणाचा अभंग आपल्या पुढे ठेवलेला आहे. आणि या अभंगाद्वारे श्रीमंत जगद्गुरु तुकोबराय आपणाला विनंती करतात की परमार्थाच्या वाटेवर जात असताना तैसे राहो माझे मन. हे देवा, माझं मन तुझ्या चरणाच्या पायाजवळ राहू देत. कसं राहू देत? पहिला दृष्टांत सांगितला. या चरणामध्ये 3 दृष्टांत आहे या अभंगामध्ये. पहिला दृष्टांत आहे आईचा, तिसरा दृष्टांत आहे हरणाचा आणि चौथा दृष्टांत आहे कासवाचा. येण्याप्रमाणे तुकाराम महाराजांनी त्या काळी शोध लावलेले पहा. तुका म्हणे पाहे कासवीचे पिले माये. कासवाला दूध आहे का? कासवाला स्तन आहे का? मग आपण पिल्लं सगळी कशी जगतो याचं विश्लेषण तुकाराम महाराजांनी त्या काळी 400 वर्षापूर्वी केलं, लक्षात ठेवा. आणि म्हणून पहिल्या चरणामध्ये येत असताना पुत्राची ये वार्ता शुभ ऐके जेवी माता. 3 दृष्टांतात त्याचा दुसऱ्या चरणात सिद्धांत सांगितला. काय सांगितला? तैसे राहो माझे. शरीराने संसार आणि मनाने परमार्थ. ऐका, बहुत ध्यान से सुनो. शरीराने संसार आणि मनाने परमार्थ. मनाने परमार्थ होतो आणि शरीराने संसार. का शरीराने परमार्थ होतो? नाही, मनाने. मग ते मन आपण देवाच्या पायाजवळ आलं पाहिजे. पण नेमकं कसं आलं पाहिजे? पहिल्या चरणात दृष्टांत सांगितला. मला सांगा आई, तुम्ही पोटभर केव्हा जेवता? बोलत चला, तुम्ही पोटभर केव्हा जेवता? बाळ जेवल्यानंतर. बोला की, बोलेल काय? आई पोटभर केव्हा जेवते? अजून बाळू आला नाही, अजून बाळू आला नाही. अहो पहा तरी तो आलाय का? अगं येईल तो. नाही हो, पण तो आल्याशिवाय मी जेवणार नाही हो. तैसे राहो माझे. जसा मुलगा घरी आल्यानंतर आई शांत होते आणि मग पोट. आई तू जेवलीस का? अरे बाळू तू आल्याशिवाय मी कशी जेवेल? आई, तिला आई म्हणतात. पुत्राची ये वार्ता शुभ ऐके जेवी माता. जसं आई मुलगा घरी आल्यानंतर पोटभर जेवते, तसं भगवंताच्या पायाजवळ दुसऱ्या चरणात तैसे राहो माझे मन. देवा, तुझ्या पायाजवळ माझं मन राहावं. भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना तुला मी हवाय ना, मग असं कर, तुझा प्राण मला अर्पण कर, माझाच हो, माझ्याच पायात पड. तू मन हे मीच करी, माझे भजनी प्रेम धरी, सर्वत्र नमस्कारी मजे. गोडे गोडे. मी नेहमी सांगत असतो, माणूस म्हणून जगायचं असेल ना, या भारतात जन्माला ये, इतर देशातच जन्म नको, लक्षात ठेवा. हो, भारतात जन्माला ये. भरतखंडी नदेय प्राप्ती, तो हे परम भाग्याची संपत्ती. भरतखंडी. हो, आणि म्हणून हे मन पायाजवळ जात नाही. हो, या मनाला तर माऊलींनी आहे ना पापी म्हटले. माऊली साच आणि मवाळ, मितले आणि रसाळ, शब्द दैसे कल्लोळ, अमृताचे माऊली म्हणतात. हे मना रे मना पापिष्टा, किती हिंगसी रे नष्टा,
सैर सिनसी रे फुकटा विठ्ठल विनटा स्थिर होय तेने काय होईल तेने पैल पार पाऊस. तुम्हाला अडचण येत असेल मनाची, पण आम्हाला येत नाही. तुम्हाला मन देवाजवळ आणायचंच म्हणलं अडचण येईल कशी. एखादा म्हणला मी गाडीवर पडलोच नाही, गाडीवर बसला होता का. एक म्हणला मी परीक्षेत पास बी झालो नाही, नापास बी झालो नाही, परीक्षेला बसला होता का. लक्षात ठेवा, जागतं उदाहरण आहे. 350 वर्षापूर्वी जगद्गुरु तुकोबाराय पंढरपूरच्या वारीला निघाली मनावर बोलतोय. आणि तुकाराम महाराज सत्य घटना सांगतोय, फलटण पर्यंत गेले वारीला. आणि पुन्हा तुकाराम महाराजांच्या मनात काय आलं कुणास ठाऊक, पुन्हा फिरले. आणि मग तुकाराम महाराजांच्या लक्षात आलं की याला मन कारणी आहे. द्यासवर मना एक कारी म्हणे जाई नवी पंढरी उभा विटेवरी पाहिन तो गोविंद माझ्या मनाला गोचंद माझ्या मनाला माझ्या मनाला माझ्या मनाला गोविंद 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 देवा तू म्हणतोस ना माझं मन तुझ्या पायाजवळ यावं, पण नाही देवा. सखळ मन इंद्रिया प्रधान. प्रत्येकाचं मन काय आहे? पंतप्रधान. त्यांनी सांगितलं ना चला कीर्तनाला, निघालं कीर्तनाला. त्यांनी सांगितलं ना जाऊ दे लय थंडी आहे, चला आपलं घरी. त्यांनी सांगितलं ना, काय सांगितलं त्यांनी, जाऊ दे घे ना कीर्तनाला आलेल्या लोकांच्या चपल्या घालून. म्हणजे मन दोन आहेत का? मन एक आहे, पण ते क्रिया दोन करतं. लक्षात ठेवा, मन एकच, क्रिया दोन. तुम्ही मुंबईला जर कधी गेला असाल ना, व्हीटी ते कसारा लोकल असतील, लोकल. मग मला एकाने विचारलं महाराज, व्हीटी ते कसारा ही रेल्वे तिकडे जाते तिकडे जाते, मग तिला वळायला जागा कुठं असते? आता वळायला जागा आहे का? मी आध्यात्मिक मांडतोय तुमच्यासमोर, कारण आमचं आयुष्य आध्यात्मिकात. अध्यात्म ही चिरंजीव इमारत आहे, लक्षात ठेवा, चिरंजीव इमारत. हो, तिला वळायला जागा नाहीये. मग त्या इंजिन मध्ये आयडे, इकडलं इंजिन तिकडे जोडलं की, तिकडलं इंजिन जोडलं की इकडे पडती. तसंच काय काय इथं होतं. इंजिन इधर का उधर हो गए तो उधर जाते, इधर आते, कभी कभी बुक्का पोछ डालते हैं, होता है ऐसा कभी कभी. है क्या कोंडवे में कोई आज बहुत माल करिए, लेकिन आज है क्या कोई माए का लाल माल डालने वाला? काय म्हणतो माहिती का महाराज, मी माल करायला वाघाचं काळीज लागतं, त्याला वाघाचं काळीज लागतं. ओ माळ घालूनच मारा, मी सांगत असतो. मुसलमानाचा माणूस नाही, मुसलमानाचा नाही, मी कुठल्या जातीचा आहे बघू नका, मी महाराष्ट्राच्या मातीचा आहे, लक्षात ठेवा. हो, महाराष्ट्राच्या मातीचा आहे. अरे ये भारत में रहना है ना, तो भारत माता की जय बोलना ही पड़ेगा. तो बोलो भारत माता की जय, ऐसा आवाज आना चाहिए. चला पुढे. अर्जुना नाही देऊ शकत, नाही देवा. सकळ मन इंद्रिया प्रधान. आपण का काकड्याच्या वेळेत म्हणतो, कोणतं प्रमाण आहे? मनुराजा एक देहपुरी
असे नांद तोट्याचे दोही नारी पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली आम्हावरी गा म्हणून कधे पुरी असे नांद तोट्याचे दोही नारी पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली आम्हावरी गा मनवनी आलो या देशात मनुराजा एक देहपुरी असे नांदतो त्याची दोघी नारी पुत्र पौत्र संपन्न भारी तेने कृपा केली आम्हावरी गा मनोनी आलो या म्हणून आलो नाहीतर कुठे गेलो असतो आणि म्हणून उपनिषदामध्ये गोड असं वर्णन आले या मनाबद्दल ध्यान से सुनो आत्मानाम रथिनाम विद्धि शरीरम रथमेव तू बुद्धी तू सारथी विद्धि मनम प्रगमेवच हा रथ आहे रथ या रथामध्ये सगळ्यांच्या कोण बसलेला आहे या रथात कोण बसलेला आहे आत्माराम एकदा मनाने निश्चय केला ना मनाने निश्चय केला मनाने संकल्प केला की तो परमार्थात आला या शरीर रूपी रथामध्ये इथं कोण बसलेला आहे आत्मा काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल 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 नांदतो केवळ नांदतो केवळ नांदतो केवळ नांदतो केवळ पांडुरंग काया ही पंढरी आत्मा हा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा विठ्ठल काया ही पंढरी नांदतो केवळ पांडुरंग काया ही पंढरी आत्मा विठ्ठल काया ही पंढरी आत्मा काया ही पंढरी आत्मा हा पर्यंत चोर गेला आमच्या भीमसेन जोशींच्याकडे पार वा वा खरंच भारतामध्ये एक एक रत्न आहेत रत्न रत्न नाही 100 नंबरी सोनं 100 नंबरी सोनं नाही परीस या परिसाला लागून तुम्ही सोनं करून घ्या लक्षात अरे टाली बजाव हम इतना बोलते हैं बोल महाराज काही माणसं आपलं ज्ञान दाखवत नाहीत लक्षात ठेवा तैसे झाकी निपदले दान पुण्य माऊलींची ओळी पा शेतकरी शेतात पेरताना उघडं ठेवतो का झाकतो झाकतो म्हणून उगवतो ना जैसे झाकी निपदले गो ज्ञानेश्वरी वाचा बरं का आता कायकांची तर ज्ञानेश्वरीच नाही आमची तर आहे ज्ञानेश्वरी वाचा बरं का ज्ञानेश्वरी 3 सप्तके जो श्रवण करील विवेके तो ज्ञाने होईल अधिके येथे संशय ना जा त्या वृक्षाखाली
ज्ञानेश्वरीचा कुठलाही 12वा अध्याय वाचा. अजान वृक्षाची पाने जाण, जो भक्षूण करील अधिष्ठान, त्यासी ज्ञान होईल येथे संशय नाही. मग या शरीररूपी रथाचा लगाम कुणाच्या हातात आहे? लगाम 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 हे जो लगाम आहे ना, लगाम. या शरीररूपी रथाचं सारथ्य कोण करतं? जाऊ द्या, सारथ्य कोण करतं? बुद्धी तू सारथी मनम प्रगमेवच. या मनाचा हातात लगाम आहे. त्या लगाम जेणेप्रमाणे ओढला जातो तसं हे मन पळतं, लक्षात ठेवा. मग हे तो विषयाची दाट झाडी, माझी कामक्रोधाची साकडी, चुकोनी आला पहाडी सदवासनेच्या. औलींच्या ओवेखा. हा रथ कुठे जातोय? हा रथ नेमका कुठे गेला पाहिजे? आणि म्हणून मनाने एकदा संकल्प केला की पुण्य होतं, लक्षात ठेवा. आणि चांगल्या मार्गाला माणूस जात असतो. हो, मला सांगा, माऊलींनी 2 ओवे दिले. उचलली या प्राणासरशी, मग इंद्रियाई निगती जैसी, तैसा मनोबुद्धी पाशी अहंकारू. पहा गोड ओवी किती. माणूस मेल्यावर त्याचा तो किती वेळाने, माणूस त्या माणसाचा जीव गेल्यावर किती वेळाने मरतो तो असा माणूस. उचलली या प्राणासरशी, माणूस एकदा मेल्यावर त्याचा प्राण किती वेळाने जातो? बरेच दिवसांनी जातो का? मेल्या जातो का? बरेच दिवसातून जातो. उचलली या प्राणासरशी, मग इंद्रियाई निगती, त्याची इंद्रिय किती वेळाने बंद पडतात माणूस मेल्यावर? आता मरून पाहावं लागेल का? मेलेल्या लोकांचं तर अनुभव आहे की नाही आपल्याला? उचलली या प्राणासरशी. मग माणूस मेल्यानंतर जसा इंद्रिया लगेच बंद पडतात, तसं हे मन भगवंताच्या पायाजवळ कसं जातं हे आपल्याला पाहिजे. की मन कसं जातं? मला हे सांगा. एक प्रश्न विचारतो तुम्हाला. देवानी मनच का मागितलं? आमचे कोंढाळकर आलेत आज, आमचे सतत भाजनात, आम्ही त्यांच्याकडे जातो, ते इथं राहिलेले आहेत. हाय की नाही? तुम्ही सांगितलं आम्ही इथं आलेलो आहे. आणि मला सांगा, देवानी मनच का मागितलं? हात ना मागितला, पाय ना मागितला, डोकं ना मागितलं, डोळे ना मागितलं, मन का मागितलं? कधी विचार केलाय आपण? मन दिसतं का? मन आपल्याला दिसलं का? फक्त आपण म्हणू हे तू लय मोठ्या मनाचा आहेस असं म्हणू. मन दिसतं का? मन दिसत नाही, पण मन आहे. मग काय करायचं? मन दिसत नाहीये, मनच का मागितलं? कारण हे मन देवाशी सजती आहे. सजतीय सजतीय एकत्र राहतात, सजतीय विजितीय एकत्र राहत नाही. मला सांगा, 2 सख्खे भाऊ आहेत, लहानपणी एकमेकाचं चॉकलेट खातील, ह्याला गोळी देतील, त्याला गोळी देतील. मग मोठे झाल्यानंतर काय होते त्यांचं? शुभमंगल सावधान. झाली दोघांची लग्न. दोघांच्या घरात कोण आले हो? दोघांच्या घरात कोण आल्या? बायका. त्यांचं नातं काय? त्यांचं नातं काय? जावा जावा जावा. आम्ही राहावा, तुम्ही जावा. कधी न एकत्र न राहावा त्याला म्हणतात जावा जावा. सजितीय विजितीय. दात 32 आहे. दाताने कधी तक्रार केली का? तू तिकडे सरक म्हणून तक्रार केली? दाताने कधी पाहिलं? हे तू जरा तिकडे सरक म्हणून. दात कधी तक्रार करतात? आता आपण सगळे माळकरी आहे सोडा, पण करतात दात तक्रार. कळतात कमी तर होत आहे नाही, कुठं कुठं होतंय, मग दातात अडकतं ना. पण आमच्या वारकऱ्यांच्या दातात भाजीचा कण अडकतो. युक्ताहार विहार हार विहार नेम इंद्रियासी तार नसावी बासर निद्रा बहु भाषण
त्याप्रमाणे अरे भाजीचा कण अडकल्यानंतर दात तक्रार करतात. सजितीय विजितीय म्हणजे काय झालं? सजितीय विजितीय दोन भाऊ आहेत पण एकत्र राहतात का? कधी ना कधीतरी विभक्त